दादा आज बैठक झालेली आहे, काय सांगाल? शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब येत्या 28 तारखेला धाराशिव जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत। या अनुषंगाने धाराशिव आणि कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांना सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं, उद्धव साहेबांचे विचार ऐकावे आणि या जिल्ह्यात इथून पुढचं मार्गक्रमण कसं असणार आहे शिवसेनेचं किंवा कशा पद्धतीने काम करणार आहे शिवसेना, त्याचं मार्गदर्शन त्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेब धाराशिव शिवसैनिकांना करणार आहेत। त्यांचा संदेश ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। आणि आपल्या माध्यमातून मला धाराशिव जिल्ह्यातील समान शिवसैनिकांना, सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य व्यक्तींना आवाहन करायचं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब येत्या 28 तारखेला सिद्धाई मंगल कार्यालय धाराशिव येथे शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत, त्यातून आपले विचार ते व्यक्त करणार आहेत। या मेळाव्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून तमाम शिवसैनिकांना करतो। किती शिवसैनिक अपेक्षित आहेत आपल्याला? शिवसैनिक आता उत्साह जो बघतोय की मागच्या 2-3 दिवसाच्या बैठका झाल्यात, आजची बैठक उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर आहे। तिथं जागा पूर्ण नाही एवढे शिवसैनिक त्या ठिकाणी येतील असं मला अपेक्षा आहे। दादा, किरण पावसकर यांनी एक बाळासाहेबांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, कसं बघता येईल? आपण आपल्या आई वडिलांशिवाय वादग्रस्त वक्तव्य करावं का? म्हणजे आपल्या त्यांनी जे वक्तव्य केलं ते ज्यांनी त्यांना संधी दिली, राजकारणात ओळख निर्माण करून दिली, म्हणजे स्वतःची राजकीय व्यक्तिमत्व ज्यांनी घडवलं त्यांच्याविषयी टीका करणं हे म्हणजे आपल्या आई वडिलांवर आपण काहीतरी बोलल्यासारखं असं मला वाटतं।